मी डॉक्टर प्रवीण बोरसे, वाणिज्य विभाग, HGM कॉलेज कराड. आज आपण या ठिकाणी BCom पार्ट 3 मधील सेमिस्टर 5 मधला ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट हा आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला बघितलं की आपण इन्शुरन्स क्लेम या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आता आपण या ठिकाणी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी ही मेथड आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीबद्दल आपण त्या ठिकाणी मागच्या लेक्चरला जाणून घेतलं. त्याच्यानंतर त्याचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघितला. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की सर्वात अगोदर आपल्याला काय शोधायचे आहे, त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला असेल त्या ठिकाणी मग त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिली स्टेप्स असं आहे की आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट सेल शोधायची आहे. त्याच्यानंतर 2% शोधायचे आहेत. एक ग्रॉस प्रॉफिट रेशो असणार आहे आणि दुसरा इंडिमनिटी रेशो. याच्यापैकी जो काही रेशोची व्हॅल्यू कमी येत असेल तो आपल्याला क्लेम कॅल्क्युलेशन म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये जो काही क्लेम कॅल्क्युलेट होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे शॉर्ट सेल्स मल्टिप्लाय बाय जो काही लोअर रेट असेल या दोघांपैकी त्याला आपल्याला काय करून मल्टिप्लाय करून आपल्याला त्या ठिकाणी क्लेमची व्हॅल्यू शोधायची आहे. आज आपण परत एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघूया. तर प्रॉब्लेममध्ये दिलेला आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी ₹90,000 म्हणजे 90,000 रुपयाची पॉलिसी आहे. 90,000 त्याच्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यावसायिकाने काय केलेलं आहे 90,000 रुपयाची पॉलिसी त्या ठिकाणी काढलेली आहे आणि ती लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी आहे. त्याच्यानंतर मग इंडिमनिटी पिरियड मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं की इंडिमनिटी पिरियड म्हणजे काय, जो काही आपला लॉस होणार आहे प्रॉफिटमध्ये म्हणजे आफ्टर फायर जो काही लॉस होणार आहे आणि तो लॉस भरून काढण्याचा म्हणजे नुकसान भरपाईचा कालावधी म्हणजे काय इंडिमनिटी पिरियड. पण लॉस भरून काढण्यासाठी आपल्याला त्या पॉलिसीमध्ये किती इंडिमनिटी पिरियड दिलेला आहे तर 3 महिने म्हणजे 3 मंथ्स म्हणजे इंडिमनिटी पिरियड म्हणजे तुम्ही जो काही लॉस येतो भरून काढण्यासाठी म्हणजे त्या पॉलिसीमध्ये जो काही वापरणार आहे तुम्ही तो पिरियड इंडिमनिटी पिरियड आहे. कारण की तो गरजेचा आहे. म्हणजे या पॉलिसीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी घेतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्या ठिकाणी इंडिमनिटी पिरियड त्या ठिकाणी मेन्शन असतो, तो आपल्याला मेन्शन करून घ्यावा लागतो. तर तुमचा इंडिमनिटी पिरियड किती त्या पॉलिसीचा 3 मंथ्स म्हणजे त्या 3 महिन्याचा जो काही तुमचा प्रॉफिटचा जो काही तुमचं नुकसान होणार आहे ते नुकसान तुम्हाला या प्रॉफिटमध्ये भरून काढता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे सेल्स ड्युरिंग द इयर एंडेड 31 मार्च 2002 31 मार्च 2002 पर्यंतचा सेल्स दिलेला आहे तुम्हाला वर्षभराचा 7 लाख 7 लाख रुपीज. नंतर नेट प्रॉफिट ₹70,000 70,000 रुपये तुमचा नेट प्रॉफिट आहे. स्टँडिंग चार्जेस ₹3,500 म्हणजे त्या वर्षाचा स्टँडिंग चार्जेस 3,500 रुपये आहेत. हे कशासाठी लागणार आहे हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघणार आहोत. फायर ऑकर्ड इन 1/7/2002 म्हणजे आग कुठल्या तारखेला लागलेली आहे 1 जुलै 2002 रोजी त्या ठिकाणी व्यवसायामध्ये आग लागलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अजून त्याच्यामध्ये 2 वर्षाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इयर दिलेले आहे 2001-2002 जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशी 5 महिन्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. ही काय ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सेल्सशी रिलेटेड आहे. आता मी तुम्हाला हा प्रॉब्लेम शॉर्टमध्ये लिहून दिलेला आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस ही लेक्चर तुम्हाला सेंड करेल त्यावेळेस मी त्याचा पूर्ण डिटेल जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला मी याच्यात देणार आहे PDF स्वरूपात. ठीक आहे. तर ही काय सेल्स आहे म्हणजे जुलै महिन्याची सेल्स किती होती, ऑगस्ट महिन्याची किती होती, सप्टेंबरची किती होती, ऑक्टोबरची किती होती आणि नोव्हेंबरची किती होती. ही दोघं वर्षाचे 2001 आणि 2002 या 2 वर्षाचे सेल्स तुम्हाला त्या महिन्याच्या दिलेल्या आहेत. नंतर पुढे म्हटले सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडेड 30/6/2002 ऑफ ₹7,50,000 म्हणजे 30/6/2002 रोजी म्हणजे 12 महिन्याचे सेल्स. कुठल्या तारखेला लागलेली बघा 1 जुलैला म्हणजे काय 1 जुलैच्या अगोदरचे जे काही 12 महिने असतील त्या 12 महिन्याचे म्हणजे 30/6/2002 चे सेल्स किती दिलेली तुम्हाला 7,50,000. पुढे म्हटले सिन्स एप्रिल 2002 वुड इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी बाय 2.5% 2.5% ऑन सेल्स म्हणजे काय सिन्स म्हणजे एप्रिल 2002 पासून इन्क्रीज झालेला आहे प्रॉफिट किती 2.5% ने सेलच्या 2.5% प्रॉफिट काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. म्हणजे मी तुम्हाला या जो काही प्रॉब्लेम घेतलेला आहे तो डिटेल जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यापैकी मी तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सारांश म्हणून तुम्हाला या ठिकाणी लिहून देतोय म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या गोष्टी लागणार आहेत म्हणून तुम्हाला मी त्या पड्यावर लिहून दिल्या. नंतर मी तुम्हाला तो डिटेल प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर काय शोधायचं आहे तुम्हाला शॉर्ट सेल शोधायचे. नंबर फर्स्ट काय शोधायचं आहे शॉर्ट सेल्स. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सेल्स
फ्रॉम 1/7/2001 ते 30/9/2001. ठीक आहे. किती सेल्स फ्रॉम 1/7/2001 ते 30/9/2001 ची सेल्स तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची. म्हणजे का कोणती सेल्स? शॉर्ट सेल्स म्हणजे काय? तुमचा जो काही इंडिमनिटी पिरियड आहे त्या इंडिमनिटी पिरियडची सेल्स, मग ती मागच्या वर्षाची सेल्स जी असेल ती एक्सपेक्टेड सेल्स असणार आहे आणि या वर्षाची जी सेल्स आहे ती ॲक्च्युअल सेल्स असणार आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं शॉर्ट सेल्स इज इक्वल टू काय? एक्सपेक्टेड सेल्स इन द ड्युरेशन ऑफ इंडिमनिटी पिरियड लेस ॲक्च्युअल सेल्स ऑफ द इंडिमनिटी पिरियड. म्हणजे काय? जे काही तुमचे एक्सपेक्टेड सेल्स म्हणजे मागच्या वर्षाची त्या 3 महिन्याची सेल्स होते, जो काही तुमचा इंडिमनिटी पिरियड आफ्टर द फायर म्हणजे फायर आग लागल्यानंतरचा जो काही तुमचा 3 महिन्याचा इंडिमनिटी पिरियड त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या 3 महिन्याच्या याच्यात जो काही ॲक्च्युअल सेल्स आहे तो जर मागच्या वर्षाचा सेल जर आपण कन्सिडर केला तर तो किती राहिला असताना आता किती आहे हे शोधायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बघा मग सेल्स किती होता मागच्या 3 महिन्याचा. बघा कुठला महिना घ्यायचा मग तुम्हाला. बघा इंडिमनिटी पिरियड किती तुमचा 3 मंथ्स. आग लागल्याची तारीख काय आहे 1/7/2002. म्हणजे त्याच्यानंतर 3 महिने म्हणजे कोणता महिना? जुलैचा पूर्ण महिना येणार, कारण की 1 जुलै म्हटल्यानंतर जुलै येणार म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे काय तुमचा इंडिमनिटी पिरियड आहे. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? या 3 महिन्याची सेल्स घ्यावी लागेल. मागचे सेल्स एक्सपेक्टेड सेल्स किती 65,000, 70,000 आणि 68,000 या तिघांची काही बेरीज येणार आहे 2,03,000. ठीक आहे. लेस सेल्स फ्रॉम 1/7/2002 ते 30/9/2002 किती आहे? बघा 15,000, 25,000, 30,000 टोटल किती झाले 3 महिन्याचे 70,000. याला काय म्हणणार तुम्ही? ॲक्च्युअल सेल्स. एक्सपेक्टेड सेल्स मायनस ॲक्च्युअल सेल्स इज इक्वल टू शॉर्ट सेल्स. मग एक्सपेक्टेड सेल्ससाठी कुठल्या सेल्स घेणार तुम्ही? मागच्या 3 महिन्यात म्हणजे जो काही इंडिमनिटी पिरियड आहे त्याच इंडिमनिटी पिरियडचा मागच्या फायनान्शियल इयरमधला त्या 3 महिन्याचा सेल्स म्हणजे काय असणार आहे? एक्सपेक्टेड सेल्स असणार आहे. आणि या वर्षाचा जो काही ॲक्च्युअल सेल्स आहे तो त्याच्यातून तुम्हाला काय करायचा? इंडिमनिटी पिरियडचा जो काही ॲक्च्युअल सेल्स असेल तो काय करून घ्यायचा तुम्हाला? त्याच्यातून मायनस करून घ्यायचा. म्हणजे 2,03,000 मधून 70,000 गेले तर किती राहिले? 1,33,000. याला काय म्हणणार तुम्ही? शॉर्ट सेल्स. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की 3 स्टेप्समधून आपल्याला जायचं या ठिकाणी. सर्वात अगोदर आपल्याला शॉर्ट सेल्स शोधायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायचे? 2% शोधायचे आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग मी इरेज करतो. त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे? पर्सेंटेज. नंबर सेकंड काय शोधायचं तुम्हाला? 2%. त्याच्यामध्ये नंबर फर्स्ट काय शोधणार तुम्ही? ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो त्याला आपण मागच्या लेक्चरला सांगितलं होतं अर्निंग रेशो असं सुद्धा म्हणतो. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला. काय फॉर्म्युला सांगितला होता? नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स ऑफ द प्रिव्हियस इयर. म्हणजे मागच्या वर्षाचे सेल्स, मागच्या वर्षाचा नेट प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट हा जो रेशो शोधणार आहे त्यावेळेस जो काही नेट प्रॉफिट असणार आहे हा प्रिव्हियस इयरचा म्हणजे ज्या वर्षी आग लागली त्या वर्षाचा नेट प्रॉफिट नाही, तर मागच्या वर्षाचा त्याचा जे काही लेटेस्ट मागच्या वर्षी असेल त्याचा नेट प्रॉफिट, त्याचा स्टँडिंग चार्जेस, त्याचे सेल्स आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं. मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असतात. तर दिलेली तुम्हाला बघा मागच्या वर्षाचं नेट प्रॉफिट आहे 70,000 रुपये, स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत 3,500 रुपये आणि त्याच्यानंतर मग सेल्स दिलेली तुम्हाला मागच्या वर्षाची म्हणजे 21/3/2002 पर्यंतची 7 लाख रुपये. याचा वापर करून आपल्याला काय शोधायचं? या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो शोधायचा आहे. म्हणजे नेट प्रॉफिट दिलेला आहे 70,000 प्लस स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत 3,500 रुपये अपॉन सेल्स, मागच्या वर्षाची सेल्स दिलेली आहे 7 लाख रुपये मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू आन्सर येणार. कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवरती 10.5% म्हणजे 10.5% त्या ठिकाणी त्याचा आन्सर येणार आहे. पण ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलंय बघा, सिन्स एप्रिल 2002 वुड इन्क्रीज द प्रोबॅबिलिटी बाय 2.5% ऑन सेल्स. म्हणजे एप्रिल 2002 नंतर म्हणजे एप्रिल 2002 पासून
प्रॉफिटमध्ये इन्क्रीज झालेलं आहे किती, म्हणजे सेलच्या 2.5%. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ग्रॉस प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करणार मागच्या वर्षाचा, म्हणजे जर या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट राहिला असता तर काय झाला असता, तो 2.5%ने काय झाला असता, इन्क्रीज झाला असता. आपण मागच्या वर्षाचा बेस घेतलेला की नाही, तर या ठिकाणी आपल्याला या वर्षाचा त्या ठिकाणी पॉलिसीची रक्कम आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, प्लस 2.5%. कारण की हा सेलचा ग्रॉस प्रॉफिटचा जे काही पर्सेंटेज निघाला 10.5%, हे कसं असतं, हे सेलच्या प्रपोर्शनमध्ये असतं. म्हणजे जेवढा सेल्स असेल त्याच्या 10.5% तुमचा काय आहे, प्रॉफिट आहे. म्हणजेच काय, जर यावर्षी जर प्रॉफिटेबिलिटीमध्ये म्हणजे एप्रिल 2002 नंतर जर 2.5%ने सेल्समध्ये प्रॉफिटेबिलिटीमध्ये जर इन्क्रीज झाला असेल, तर तुम्हाला त्या ग्रॉस प्रॉफिटमध्ये 2.5% काय करून घ्यावे लागतील, प्लस करून घ्यावे लागतील. म्हणजे तुमचा आन्सर येणार 13%, 13%. हे 10.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 13. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रेशो तुम्हाला शोधायचा आहे, इंडिमनिटी रेशो. इंडिमनिटी रेशोसाठी मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, सम इन्शुअर्ड अपॉन सेल्स ड्युरिंग द 12 month, सेल्स ड्युरिंग द 12 months up to the date of file, up to the date of file multiply by 100. यालाच आपण काय दुसरं नाव दिलं होतं, सेल्स ड्युरिंग द 12 month up to the date of file. याला दुसरं आणखी स्टँडर्ड सेल्स असं सुद्धा म्हणतात. स्टँडर्ड सेल्स म्हणजे काय, ज्या दिवशी आग लागली त्या आग लागल्याच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवसाच्या तारखेपर्यंतचे 12 महिने मागचे. म्हणजे सपोज 1/7/2002 ला जर आग लागलेली असेल तर 30/6/2002 हा त्या 12 महिन्याच्या शेवटची डेट असणार आणि त्या तारखेच्या अगोदरचे 12 महिने म्हणजे काय, सेल्स ड्युरिंग द 12 months अप टू द डेट ऑफ फायर. म्हणजे आग लागल्याच्या मागचे 12 महिन्याचा सेल्स त्या ठिकाणी तो तुम्हाला दिलेला असेल. सम इन्शुअर्ड, विमा कितीचा उतरवलेला आहे, 90,000चा. सम इन्शुअर्ड म्हणजे काय, इन्शुरन्सची रक्कम. सेल्स ड्युरिंग द 12 months अप टू द डेट ऑफ फायर दिलेली बघा, सेल्स ऑफ 12 months एंडेड 30/6/2002 रुपीज 7,50,000, 7,50,000. ठीक आहे. आग लागल्याच्या तारखेपर्यंतची सेल्स आहे, म्हणजे 12 महिन्याची. ज्या दिवशी आग लागली त्याच्या 12 महिन्याचा अगोदरचा सेल्स किती होता, 7,50,000 मल्टिप्लाय बाय 100. तर आन्सर काय येणार, 12%. आन्सर काय येणार, 12%. म्हणजे काय बघा, दोन रेशो तुम्हाला फाइंड आउट केले तुम्ही. सगळ्यात अगोदर काय शोधलं तुम्ही, शॉर्ट सेल शोधला. शॉर्ट सेल्स नंतर तुम्हाला काय शोधायचे, 2% शोधायचे. म्हणजे शॉर्ट सेल्सला मल्टिप्लाय करण्यासाठी, म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, शॉर्ट सेल्स मल्टिप्लाय बाय लोअर पर्सेंटेज. म्हणजे हे काय, जो 2% तुम्ही शोधणार आहात, ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि इंडिमनिटी रेशो, याच्यापैकी ज्याचं पर्सेंटेज लोअर असणार ते तुम्हाला काय करावं लागेल, शॉर्ट सेल्सला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला क्लेमची व्हॅल्यू मिळेल. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रॉस प्रॉफिटमध्ये या वर्षाचा सिन्स एप्रिल 2002 पासून काय ठिकाणी प्रॉफिटेबिलिटीमध्ये 2.5% इन्क्रीज झालेली. ही ॲडजस्टमेंट थोडी नवीन आहे, ती लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटमध्ये 2.5% काय करायचे, त्या ठिकाणी प्लस करायचे. म्हणजे आता बघा, तुम्हाला शॉर्ट सेल्स मिळाली 1,33,000. त्याच्यानंतर तुमच्याकडे दोन रेशो मिळाले, एक 12% आणि एक 13%. त्याच्यातला सर्वात लोअर रेशो कुठला आहे, 12%. तर क्लेमची व्हॅल्यू कशी शोधणार, एकदम सिंपल आहे. क्लेम म्हणजे नंबर 3, क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स मल्टीप्लाय बाय लोअर ऑफ द लोअर, हे जो काही लो असेल, लोअर ऑफ द अबाउ 2%, असं त्याचं सूत्र असणार आहे. ठीक आहे. मग शॉर्ट सेल्स किती निघाली होती, 1,33,000 मल्टिप्लाय बाय लोअर पर्सेंटेज, 2% तुम्ही काढले होते त्या ठिकाणी, एक 12%, एक 13%. तर त्या ठिकाणी मल्टिप्लाय काय करायचं तुम्हाला, 12%. मग आन्सर काय येणार, रुपीज 15,960, 15,960 रुपये काय असणार तुमचं
त्या ठिकाणी म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं किती क्लेम मिळणार आहे? 15,960 रुपये. हा झाला आपला या ठिकाणी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा एक प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण संपतो. आता नेक्स्ट तुम्ही लक्षात ठेवा, परत बेसिक म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय या प्रकरणामध्ये की तुम्हाला त्या प्रकरणाची बेसिक कन्सेप्ट कळायला पाहिजे. मग बाकी काय थोडेसे 1-2 ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी कमी जास्त होणार, पण तुम्हाला जर त्याची बेसिक आयडिया मिळाली म्हणजे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, कुठल्या स्टेप्सने जायचं आहे ते जर तुम्हाला कळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम दिला तरी तो सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही एक्झरसाईजचा प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला लिंकच्या थ्रू त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही अभ्यास करणार म्हणजे जेवढी प्रॅक्टिस तुम्ही त्या ठिकाणी जास्त करणार तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. धन्यवाद.